नमस्कार। आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचं कारण सांगून त्या तत्पूर्वी सर्व पत्रकार बांधव आमच्या विनंतीला मान देऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून केज शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केज शहराला भेडसावत होता। आज स्वर्गवासीय विमलताई मुंदडाजींनी या ठिकाणी पूर्वी केज शहराला पाणी पुरवठा योजना मंजूर केल्यानंतर त्याचं लाईफ 20 वर्षाचं होतं, म्हणजे जवळपास 2015लाच आपल्याकडे नवीन पाणी पुरवठा येणं अपेक्षित होतं, परंतु त्याचा योग्य ते पाठपुरावा झाला नाही, त्याचं त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात आलं नाही किंवा त्यावेळेसच्या कारभाऱ्यांनी त्या पद्धतीचं नियोजन केलं नसेल किंवा जी काय असेल, मला त्या राजकारणाच्या भानगडीत पडायचं नाही। परंतु ज्यावेळेस आम्ही जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून केज शहराचं लोकांच्या जनतेसमोर आम्ही गेलो, त्यावेळेस केज शहरातील 18 पगड जातीच्या सर्व जनतेने आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला या गावचा कारभारी बनविला, सेवक बनविला। आम्ही सेवक म्हणून काम करीत असताना कुठल्याही पद्धतीची काम चुकारपणा केला नाही। आम्ही इतबाने इतबारे ह्या मातृभूमीची इमान इतबारे राहून या केजच्या मातृभूमीशी आमच्या इमान इतबारे सेवा करण्याचा 5 वर्षापासून प्रयत्न केला। याच्यामध्ये बरेच प्रश्न मार्गी लावले, वेळोवेळी त्याच्यावर पत्रकार परिषद घेतली, लोकांच्या समोर ते प्रश्न मांडले, परंतु काम करीत असताना ज्या जनता जनार्दन मायबाप जनतेनं आम्हाला एवढ्या विश्वासानं आम्हाला या केज शहराचं सेवक म्हणून आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, तर आम्ही जे काम करतो, ज्या ज्या गोष्टी आपल्या केजच्या भविष्यात भर घालणाऱ्या आहेत, ज्या ज्या गोष्टी आपल्या केज शहराच्या विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे किंवा जी जनतेची खूप दिवसापासूनची मागणी आहे आणि जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला पाण्याचा प्रश्न आहे। यापूर्वी पाण्याचा प्रश्न हाताळत असताना ज्यावेळेस आपण सुरुवातीला 90-92च्या काळामध्ये बरेच आंदोलनं करावी लागली, परंतु यावेळेस सर्व वरिष्ठांच्या सहकार्यानं, सर्व नगरसेवकांच्या सहकार्यानं एक सक्षम नगराध्यक्ष म्हणून बनसोड मॅडम काम करीत असताना व आम्ही त्या सगळ्या केज शहराचं सारथ्य करत असताना आमच्या हातून ज्या ज्या गोष्टी केज शहराच्या विकासाला कलाटणी देणाऱ्या आहेत किंवा या केज शहरात राहणाऱ्या माझ्या मायबाप जनतेच्या जीवनाशी निगडीत आहेत आणि ज्याच्यासाठी मोठे मोठे आंदोलनं पूर्वी उभा राहावे लागले, तर यावेळेस कुठलंही आंदोलन उभा न राहता, कुठलंही आंदोलन करण्याची गरज न पडता या मातीशी इमाने इतबारे सेवा करण्याचं तो व्रत आम्ही घेतलं आणि जनतेनं सेवक म्हणून आम्हाला जी संधी दिली, त्या संधीचं सोनं करणं आणि बसलेल्या खुर्चीवर आपल्याला त्या खुर्चीला न्याय देणं, जनतेशी असलेल्या जोडलेल्या नाळेला इमान इतबारे आपण त्याच्याशी इमान राखून काम करणं, या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही या 5 वर्षामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला। आणि ह्याचं काम करीत असताना यापूर्वी आम्ही 2-3 वेळेस पत्रकार परिषद घेऊन सांगितलं किंवा ज्या 5-4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे विकास कामं केले ते तुमच्या समोर आहेत। मग 40 वर्षापासूनचा फलोत्पादनाच्या जागेचा प्रश्न सोडून आम्ही व्यापाराचा प्रश्न मार्गी लावला। आज या ठिकाणी मोठा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला, त्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही अहोरात्र रोडवर फिरलो, लोकांची जी समस्या आहे ते जाणून घेतल्या, पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी जो कोणी 1 रुपयाचा जरी भ्रष्टाचार सिद्ध केला
तर त्याला 1,00,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्याचं धाडस या महाराष्ट्रामध्ये केज नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी आणि आम्ही डिक्लेअर केलं. त्याची नोंद सगळ्या मीडियाने माध्यमांनी घेतली. आम्हाला गेल्या महिन्यामध्ये बीड भूमिपुत्राचा दोघांना पारितोषिक लोकमतनं दिला. त्यानंतर टेल्सा विद्यापीठानं मेक्सिकोच्या त्यांनी त्यांचा सर्व्हे केला आणि भारतामधून 28 लोकांना समाजसेवेच्या बाबतीत ज्यांनी 20-20 वर्ष समाजसेवा केली अशा लोकांना डॉक्टरेट पदवी दिली. माझ्या केज नगरीमधील जे लोकशाहीचा तिसरा डोळा आपण म्हणतो, आधारस्तंभ म्हणतो, त्या पत्रकार बांधवांनी उन्हाळ्याच्या काळामध्ये खूप सुंदर कार्यक्रम सगळ्यांनी मिळून घेतला आणि ज्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं, ज्यांच्या ह्याच्यात आपली प्रतिमा किलीन राहावी अशी प्रत्येक राजकारणी माणूस आपली भूमिका मांडत असतो. त्या पत्रकार बांधवांनी केज नगरीमध्ये मोठा कार्यक्रम घेऊन केजचं एक भूमिपुत्र आणि केजचं या ठिकाणी आम्हाला भूषण म्हणून मला सन्मानित केलं. नगराध्यक्षाला उत्कृष्ट नगराध्यक्ष म्हणून सन्मानित केलं. नाहीतर अक्सर ठिकाणी सत्ताधाऱ्याचं आणि ज्या राजकीय पुढाऱ्याचं आणि पत्रकार बांधवाचं कटच जमत नाही. त्यांच्या तोडून ही शब्द येणं म्हणजे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि ती संधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली. ही आम्ही काय म्हणलो असतो तोंडानं तर तुम्ही ऐकलं नसतं, कारण तुम्ही दर्पण आहात. दर्पण जी समाजामध्ये दिसतं तेच आरशामध्ये दिसतं आणि त्याच आरशाची प्रतिबिंब तुम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी पत्रकार बांधवा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी योग्य न्याय सन्मान दिला. आज आपण सामाजिक सलोखा राखण्यासाठी सगळ्या गोष्टीला, सगळ्या जाती धर्माच्या उत्सवाला बरोबर घेऊन सगळे सण साजरे केले. मोठे मोठे संकट केजच्या एकात्मतेवर आले. या ठिकाणी त्याला सुद्धा आपण चांगल्या एक सक्षम नेतृत्वाला साजेल अशा पद्धतीने त्याला हँडल करून माझ्या केजच्या मातृभूमीला कुठे गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्याचं काम केलं. त्यावेळेस सुद्धा सगळे पत्रकार बांधव असतील, 18 पगड जातीचे लोक असतील, यांनी आमच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला विश्वासानं काम करण्याची संधी दिली. परंतु आम्हाला मनोमन अभिमान आहे की आज आपण या ठिकाणी केज नगरपालिकेच्या माध्यमातून काम करीत असताना व या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटतं की आज आमचे नेते स्वर्गीय अजितदादा नाहीत, परंतु अजितदादांनी केज वाजायला जे फलोत्पादन जागेचा प्रश्न मिटवून जी आम्हाला भेट दिली, व्यापाराचा प्रश्न मिळविला, तर ते केजवाशी कधीही विसरणार नाही. आज या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता. ज्यावेळेस आम्ही सत्तेत आलो त्यावेळेस 75 लिटरच्या पद्धतीनं प्रव्यक्ती दरडोई 35 कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी प्रस्तावित होती. परंतु आम्ही ज्यावेळेस सत्तेत आलो त्यावेळेस आम्ही त्या योजनेचा अभ्यास केला. आम्ही म्हटलो की 75 जर आपण गुणविलं तर 35 कोटीमध्ये आपली कुठलीच योजना सक्सेस होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये अनेक त्रुट्या होत्या. लाईटीचा प्रश्न होता, अंतर्गत पाईपलाईनचा प्रश्न होता, त्या ठिकाणी ESRचा प्रश्न होता. ही सगळ्या प्रश्नावर आम्ही ते प्रस्ताव परत आणून स्टडी केली. आज चांगल्या चांगल्या तज्ज्ञाकडे आम्ही ते प्रस्ताव घेऊन गेलो आणि त्या प्रस्तावाला सगळ्याची अभ्यास करून पूर्ण त्यासाठी आम्ही बदल करण्याचा प्रयत्न केला. जर आपण 135 लिटर पर डोई जर या पद्धतीनं जर आम्ही त्याचा प्रस्ताव बनविला तर त्या ठिकाणी आपल्याला उद्या भविष्यामध्ये अंडरग्राऊंड नाल्याचा सुद्धा प्रस्ताव दाखल करता येतो. ती सगळ्या गोष्टी आम्ही डोळ्यासमोर ठेवल्या. याच्यामध्ये काय काय त्रुटी आहेत आणि आपल्या जनतेला उद्याचं काय काय जाचक होऊ शकतं त्या सगळ्या गोष्टीचं आम्ही ध्यान ठेवलं आणि त्याच्यामध्ये नंतर दुरुस्त्या केल्या. ते 135च्या हिशोबानं पहिल्या वेळेस 83 कोटीपर्यंत गेलं. नंतर आम्ही आणखीन 2 मोठ्या मोठ्या जाणकाराकडे गेलो तो प्रस्ताव घेऊन. त्यांनी आणखीन काय आम्हाला सुचविलं. त्याचे आम्ही पुन्हा त्याचं रिप्लॅनिंग केलं. ती 93 कोटीपर्यंत गेलं. पुन्हा अजून काय आमच्याकडून चुकून राहिलं का ती पुन्हा आम्ही ते जोडण्याचा प्रयत्न केला की 100 कोटीपर्यंत गेलं. परंतु ज्या वेळेस आम्हाला वाटलं की उद्या योजना चालू होईल, सगळ्या गोष्टी होतात, परंतु आमची जनता जर वेळेवर लाईट बिल नाही भरलं तर आमची ती योजना चालवून काय फायदा आहे. मग आम्ही त्याच्यावर बी स्टडी केला आणि आपल्या शहराला लगत 2 मेगावॅटचं विद्युतचं सौर ऊर्जेचं प्रोजेक्ट त्यात ऍड केला, जेणेकरून आमच्या योजनेला कुठेच लाईट बिलाचा प्रश्न येणार नाही. आमच्याकडे जे स्ट्रीट लाईट आहेत त्याला प्रश्न येणार नाही आणि आमच्याकडची आज आपण ज्याच्यावर तारण हारामर म्हणून आपण विंधन वेळीकडे बघितलं जातं, एवढी आज कमकुवत
पाणी पुरवठा योजना झाली, 2-2 दिवसाला पाईपलाईन फुटते, लोकांना खूप त्रास होतो. परंतु या सगळ्या घटनेतून ज्यांनी आपल्याला उन्हाळ्याभर सारलं, कारण केज शहरामध्ये जवळपास 200-250 बोरवेल्स चालू कंडिशन मध्ये असल्यामुळं माझ्या केजवाशांना तेवढी झळ पोहोचली नाही. म्हणजे आम्ही त्यांना कमीत कमी थोड्या बहुत प्रमाणात तकलीफ झाली, त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. परंतु ते आमच्या प्रयत्नाच्या पुढचाच विषय होता, तरी सुद्धा त्याच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न केला. आज ज्या ठिकाणी बोरवेल्स नव्हते किंवा ज्या ठिकाणी पाईपलाईन गेलेली नाही आणि बऱ्याच दिवसापासून ज्या ठिकाणी लोकांची मागणी होती, अशा ठिकाणी आम्ही बरेच बोरवेल्स मंजूर करून ते सुद्धा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कारण येणाऱ्या काळात जरी योजना मंजूर झाली तरी त्या ठिकाणी 17-18 महिन्याचा कालावधी लागणार आहे ते पूर्ण होण्याला. म्हणजे अजून आपल्याला 2 वर्ष जरी योजना मंजूर झाली ते कार्यान्वित व्हायला लागेल. मग त्या काळामध्ये कुठल्याही आमच्या केजवाशाला अडचणी येऊ नये, उद्या उन्हाळ्यामध्ये कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही या बोरवेलच्या माध्यमातून केजला परिपूर्ण पाण्याची सुविधा करून देण्याचा आम्ही या ठिकाणी काटेकोरपणे प्रयत्न केला. आणि हे करीत असताना आज आपण एक दिवस महत्वाचा समजून रात्रंदिवस त्याच्यावर प्रोजेक्टवर आम्ही काम केलं आणि आपली योजना जवळपास 117 कोटीची. अजितदादांनी ज्यावेळेस त्यांचा अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी शेवटचा जर फोन केला असेल तर ती केजच्या पाणी पुरवठ्यासाठी केला आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला तिथे तर 117 कोटीची योजना आपली अंतिम होऊन त्याचं तांत्रिक मान्यता आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि ही तांत्रिक मान्यता हा 50%चा टप्पा या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. आणि आज आपल्याला 117 कोटीच्या केज शहराच्या पाणी पुरवठ्याचं जे तर या ठिकाणी आपल्याला पत्र प्राप्त झालेलं आहे. यासाठी रात्रंदिवस मेहनत करून आणि आमच्या सगळे वरिष्ठ सहकारी, मग त्या ठिकाणी अडसकर साहेब असतील, त्या ठिकाणी रजनीताई पाटील साहेब असतील, आमदार विमलताई, आमदार नमिताताई असतील किंवा खासदार बजरंग बाप्पा असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला ज्या ज्या लोकांचं सहकार्य लाभ आवश्यक होतं किंवा त्यांचे सगळे नगरसेवक असतील, या सगळ्या सभागारांना आम्हाला सहकार्य केलं. आम्ही सगळ्याला विश्वासात घेऊन सगळ्याचा मानमर्यादा घेऊन आम्ही ही आमचं काम रात्रंदिवस त्याच्या पाठीमागं पळालो आणि आज आमच्या प्रयत्नाला यश आलं. आणि अजितदादांच्या त्यावेळेच्या प्रयत्नामुळं आणि आता आमच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांच्यामुळं आज या ठिकाणी आपल्याला 117 कोटीची पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळं या सर्व वरिष्ठ नेत्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी, माझ्या मायबाप जनतेला आपण काय करीत आहोत याचं ज्ञान देण्यासाठी किंवा आम्ही केलेलं काम लोकांपर्यंत गेलं पाहिजे, त्यांनी निवडलेलं आमच्यासाठी जो जिम्मेदारी म्हणून सेवक म्हणून आम्हाला जे सेवा करण्याची संधी दिली, तर आम्ही कुठपर्यंत आहोत आणि आम्ही काय काय केलं ही पारदर्शक कारभार माझ्या केजवाशाला माहीत असावा. म्हणून या केजवाशांची तहान भागवण्यासाठी आम्ही हा 117 कोटीचा जो आपला पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव होता त्या प्रस्तावाला आपण तांत्रिक मान्यता घेण्यामध्ये सक्सेस झालो. त्याबद्दल मी सर्व वरिष्ठांचे मी आभार मानतो, माझ्या सगळ्या नगरसेवकांचे आभार मानतो आणि विशेषतः या आमच्या लाडक्या नेत्या सुमित्राताईंचं मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी पाठपुरावा करून ही योजना आणि त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब असतील, डेप्युटी कलेक्टर साहेब असतील, आमचे सीओ साहेब असतील, जे जे आमचे सहकारी इंजिनियर असतील, सगळ्या लोकांनी आम्हाला रात्रंदिवस त्याच्यामध्ये काम करण्याची या ठिकाणी आम्हाला मदत केली आणि त्याचंच फलित म्हणून आज आम्हाला 100 कोटीच्या पुढची योजना जर मंजूर करायची असेल तर ते डबल गिअर वापरावा लागतो, म्हणजे डबल कष्ट घ्यावा लागतात. कारण ते मुंबईला जाऊन येते फाईल 100 कोटीच्या पुढे. परंतु आपण त्याला डगमगलो नाही आणि आमचे ते डावकर म्हणून जे आमचे एजन्सी होती करणारी त्याचं सुद्धा आभार मानणं इथं आवश्यक आहे. कारण त्यांनी सुद्धा खूप नेटानं काम केलं आणि एक परिपूर्ण ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा असेल, आज आपण केज शहरामध्ये सप्लायचं जे आहे 99 किलोमीटरची पाईपलाईन आहे आपली. म्हणजे आजपासून चालू झाल्यापासून 30 वर्ष पर्यंत केजचं किती व्याप वाढणार आहे, त्या व्यापापर्यंत सुद्धा पाण्याची कमतरता भासणार नाही. मग त्या डायमेन्शन मध्ये आपण पाईप वापरायचे आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करायचं. म्हणून
30 वर्षापर्यंत आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन झालं. त्या पद्धतीनं आपण काम करून घेतलं आणि ते काम करीत असताना आपण या ठिकाणी ही योजना आज अंतिम टप्प्यात सुरुवात झालेली आहे. याला पुढील भाग ताईंचं आभार परवा आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही म्हणजे अडसकर साहेब होते, नगराध्यक्ष होते, आम्ही होतो, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण होते, धनंजय मुंडे साहेब होते, सगळ्या आपल्या भागात काम करणारे सगळ्या नेतेगण मंडळींनी आणि आम्ही सगळ्यांनी जाऊन ताईंचं त्या ठिकाणी आभार मानलं आणि या योजना तात्काळ पूर्ण करा आणि तात्काळ पूर्ण करून लवकरात लवकर याला उद्घाटन व्हावं अशा पद्धतीची सगळ्यांना त्यांनी विनंती केली. त्याने आपल्या विनंतीला खूप सकारात्मक घेतलं आणि त्यांनी शब्द दिला की केजच्या या पाण्याचा प्रश्न आपण लवकरात लवकर मार्गी लावू आणि यासाठी ही गोष्ट माझ्या केजच्या तमाम जनतेला माहिती असावी, कारण त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पण आम्ही सेवक म्हणून कुठंच कमी पडलो नाही. त्यांची दिलेला जी आमच्यावर विश्वास आहे त्याला कुठं तडा जाऊ दिला नाही आणि आम्हाला त्यांनी जी नियुक्ती केलेली आहे तर त्याच्या कामामध्ये आम्ही कुठं कमी पडलो नाही. ही गोष्ट माझ्या तमाम जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आज कुणावरही आम्हाला कुठलंही टीका टिप्पणी करणे नाही. आम्हाला आमच्या केलेल्या कामाचं लोकांपर्यंत सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही सांगत राहणं आणि आमच्या केजच्या विकासासाठी ज्यांची ज्यांची गरज आम्हाला पडेल मग त्या ठिकाणी कुठलाही पक्ष भेदभाव न ठेवता एक जनतेसाठी समाजासाठी त्यांची मदत घेणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करणार आणि केससाठी जे जे चांगलं करता येईल, जे जे आम्हाला काम घडवता येईल त्यासाठी आपण परिपूर्ण राहू. तर आता या योजनेमध्ये जवळपास 22.5 लाख लिटर पाण्याच्या टाक्या ESR आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याचे 4 उभा करून आपण त्या ठिकाणी 4.5 लाख लिटरची टाकी आज आपण त्या धारूर रोडला घेतली. म्हणजे तिकडला भाग त्या टाकीवर ऍडजस्ट केला. दुसरी टाकी आपण या ठिकाणी आमच्या कचरा डिपोपाशी घेतली, हा इकडला भाग त्यात ऍडजस्ट केला. तिसरी टाकी आपण कळंब रोडच्या वरच्या माळावर घेतली, तो तिकडला भाग त्याच्यावर ऍडजस्ट केला आणि जो मधला भाग आहे तुझ्या गावाचा तो आता ज्या ठिकाणी आपल्या टाकीचं आहे पाणी पुरवठा त्या ठिकाणी जवळपास 12-12.5 लाख लिटरची पाण्याची टाकी त्या ठिकाणी बसली. म्हणजे आज फक्त आपल्याकडे 5 लाख लिटरची टाकी असताना आपण तसे तरी पद्धतीनं लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करतो. पण मी माझ्या केजच्या मायबाप जनतेचा मनापासून आभार मानतो की त्यांनी आहे त्या परिस्थितीमध्ये तोंड दिलं, आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या बरोबर राहिले आणि आम्हाला सुद्धा आमच्या इमाने इतबारे केलेल्या प्रयत्नांची त्यांनी दखल घेतली आणि कुठल्याही पद्धतीचं सहकार्य आम्हाला त्यांनी वेळोवेळी दिलं. त्याबद्दल त्या जनतेचं सुद्धा मला या निमित्तानं आभार मानायचे होते. पत्रकार बांधवांनी सुद्धा सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवली. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं काहीतरी लिहायचं म्हणून लिहायचं किंवा कुणाची सुपारी घेतल्यासारखं लिहायचं असं न करता सगळ्या पत्रकारांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीवर वस्तुस्थितीला समोर ठेवून आम्हाला ज्या ज्या ठिकाणी त्यांची गरज वाटेल त्या त्या ठिकाणी त्यांची सुद्धा भूमिका राहिली. त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा आभार मानायचं होतं, जनतेचा आभार मानायचं होतं, वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या मदतीचा आभार मानायचं होतं. आणि आज या ठिकाणी आम्ही सेवक म्हणून काम करीत असताना आमची कुठवर आलेली भूमिका आमची माहिती त्या जनतेपर्यंत देणं आमचं कर्तव्य होतं. म्हणून ह्या गोष्टी करण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केली. आज या ठिकाणी 2 मेगावॅटचं सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट त्याला ऍड केला. त्याला जवळपास 16 कोटीची तरतूद याच्यामध्ये करण्यात आली, जेणेकरून आपल्याला उद्या लाईट बिलाचा प्रश्न भेडसावणार नाही. लोकांसाठी कनेक्शन घेण्यासाठीचा प्रश्न होता. उद्या समजा आमच्याकडे नगरपालिका असल्यामुळे तेवढा निधी नव्हता, त्याच्यामध्ये सुद्धा ते 2-2.5 कोटीची तरतूद ठेवण्यात आली. आणि या ठिकाणी अशा परिपूर्ण जो 35 कोटीचा प्रस्ताव 117 कोटीपर्यंत नेला आणि त्याला तांत्रिक बाध्यता या ठिकाणी आम्ही प्राप्त करण्यात यशस्वी झालो. त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा मनोमन अभिमान आहे, आम्हाला समाधान आहे की आम्ही या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये सक्षम झालो, सगळ्या गोष्टी करण्यामध्ये सक्सेस झालो. त्यामुळं आम्हाला या सगळ्या गोष्टीचा अभिमान आहे. आणि आज फक्त 22.5 लाख लिटर पाण्याची केजची रिक्वायरमेंट असताना आज आपण फक्त 5 लाख लिटरच्या टाकीवर हे सगळं चालविण्याचा प्रयत्न करतो. कमकुवत झालेली पाईपलाईन आहे, 2-2 दिवसाला फुटते, तरी सुद्धा आपण त्याला तेवढेच तत्परतेनं दुरुस्त करून त्याला सध्या करण्याचा प्रयत्न करतो. आता नवीन ह्याच्यामध्ये आयोगामधून आलेल्या निधीमधून आपण नवीन पंप, नवीन सेटअप उभा करून त्याचे एअर वॉल बसून त्याला कसं जास्तीत जास्त आपल्याला
लोकांना पाणी चांगल्या पद्धतीने देता येईल याचा सुद्धा आम्ही प्रयत्न केला. माझ्या मायबाप जनतेला मी आश्वस्त करू इच्छितो, जरी ह्याला 2-2.5 वर्ष लागले तरी त्यापर्यंत आपण चांगल्या पद्धतीने केशराला कशा पद्धतीने पाणी देऊ शकू या सगळ्या गोष्टीचा इंतजाम, त्या सगळ्या गोष्टीची काळजी आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे. आम्ही असेपर्यंत तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत ही आश्वासन मला या तुमच्या माध्यमातून माझ्या जनता मायबापला द्यायचं आहे. आणि जोपर्यंत ही योजना सुद्धा चांगल्यात चांगली, पैसे येणं वेगळा भाग आहे परंतु त्या योजनेचं इम्प्लिमेशन करणं ही वेगळा भाग आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्याचं बजेट आलं परंतु त्या रस्त्याचं कशा पद्धतीने चांगले रस्ते करता येतील, कशा पद्धतीने अतिक्रमण बाजूला करता येईल, कुणाला कशा पद्धतीने विनवणी करता येईल, कुणाला कशा पद्धतीने नियमात बसवता येईल, कशा पद्धतीने रोड टाकून रात्रंदिवस आपण या ठिकाणी लोकांच्या पर्यंत पोहोचू शकू, ही सगळ्या गोष्टी आपण इमानीद्वारे घेतल्या म्हणून ही सगळ्या योजना या ठिकाणी कार्यान्वित झाल्या. आणि ही योजना सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आल्यानंतर रात्रंदिवस या योजनेच्या पाठीमागे उभा राहून ही चांगल्या पद्धतीने कशी करता येईल आणि चांगल्या पद्धतीची योजना लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल, टाइम लिमिट मध्ये कशा पद्धतीने करता येईल. कारण आज आपण बघतो जर आपण वेळ नाही दिला, जर आपण लक्ष नाही दिलं आणि जर उंटावून शेळ्या राखायचा प्रयत्न केला तर प्रत्येक दिवशी पेपरामध्ये तुम्हाला कुठल्या योजनेचा कसा बोजवारा झाला ही सगळ्याला बघायला मिळतो. ही गोष्ट आपल्या केस शहरामध्ये निश्चितच होऊ देणार नाही. आणि ही योजना पूर्ण सक्षमपणे पूर्ण करून त्या लोकांच्या पर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या साथची आणि तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज राहील. या केजवाशाला माझी विनंती आहे की जोपर्यंत आम्ही बघितलेले जी काही स्वप्न आहे, केज नगरीमधले जे बघितलेले आमचं केज कसं असावं याबद्दल बघितलेलं जी स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण करेपर्यंत या मायबाप जनतेला पूर्ण ताकदीनं, पूर्ण विचारानं, कुठल्याही गोष्टीचं उदापोह न करता फक्त विकास हाच एक मुद्दा समोर ठेवून या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्यावे, आमच्या बरोबर राहावं. मी आम्हाला आश्वस्त करतो की आता बी आणि भविष्यात बी केजच्या जनतेला दिलेला प्रत्येक शब्दाचं सोनं केल्याशिवाय आणि टाकलेली जिम्मेदारी पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तर मी माझ्या जनतेला खुशखबर देण्यासाठी की आज आपण 117 कोटीची केज शहरासाठी पाणी पुरवठा योजनेचा एक टप्पा पूर्ण केला, तांत्रिक मान्यता घेऊन आलोत. आता प्रशासकीय मान्यता घेऊन टेंडर प्रोसेस होऊन ऍक्च्युअली कामाला सुरुवात करण्यासाठी सुमित्राताई असतील या सगळ्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. त्याबद्दल मी सगळ्या लोकप्रतिनिधींचा आभार मानतो. आणि कुठल्याही पद्धतीचं राजकारण न होता या माझ्या केज शहरासाठी सगळ्यात सुंदर योजना व्हावी आणि चांगल्या पद्धतीची योजना लोकांच्या पदरात पडावी एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून मी व्यक्त करतो. आणि कुठल्याही पद्धतीची त्रुटी न ठेवता एक परिपूर्ण अभ्यासपूर्ण ही योजनेचं इथपर्यंत आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि तुमच्या आशीर्वादानं पुढे सुद्धा याला कार्यान्वित करण्यासाठी आम्ही तत्पर राहू. आणि तुमच्या पदरामध्ये केज शहराच्या पदरामध्ये एक 50 वर्ष सगळ्यांचं नाव आणि समाधान राहील अशा पद्धतीची योजना आपण सगळे मिळून करूयात. आणि ह्या योजनेचं या ठिकाणी आज वरिष्ठांनी सुद्धा, मोठ्या मोठ्या अधिकारी वर्गाने सुद्धा आम्हाला मदत केली. त्या सगळ्या अधिकाऱ्याचा आभार. सगळ्या लोकप्रतिनिधी आम्हाला मदत केली, त्यांचं पण आभार. सगळ्या पत्रकार बांधवांनी मदत केली, त्यांचं पण आभार. सगळ्या नगरसेवक सहकार्याने आम्हाला मदत केली, त्यांचं पण आभार. कुठल्याही पद्धतीचं आमिष न ठेवता एक नगराध्यक्षानं सक्षमपणे काम केलं, त्यांचं पण आभार. आणि जनतेनं आम्हाला आशीर्वाद देऊन या खुर्चीवर बसून तुम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल माझ्या मायबाप जनते सुद्धा आभार. हीच फक्त ऋणानुबंध आणि याच पद्धतीचं ऋण व्यक्त करण्यासाठी आणि लोकांचा आभार मानण्यासाठी आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. आणि लवकरात लवकर आपल्याला सगळ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आमच्या नेत्या महाराष्ट्राच्या कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री सुनीत्राताई असतील यांच्या माध्यमातून हे सगळं आपण लवकरात लवकर आपल्या पत्रात पाडून घेऊ आणि ते लवकरात लवकर काम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करू. आणि शक्यतो दिवाळी भेट कशा पद्धतीने यांना देता येईल ते आता वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादानं आपण सगळे प्रयत्न करूयात आणि आपण प्रे पण करूयात की ही सगळ्या गोष्टी आपल्याला घडाव्यात. हीच सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. आणि ह्यात काय राहिला असेल, काय कुणाच्या शंका कुशंका असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमचं समाधानकारक उत्तर आम्ही देऊ. कारण आमची जीवन आणि आमचं कारभार पारदर्शक आणि खुली किताब आहे. त्याच्यामुळं कुणाला लपवा छप्पी, गपवा गप्पी, थापाला बळी असलं काही विषय नाही. जे आहे तुमच्या समोर आहे आणि जे करायचं तुमच्या समोर ठेवून करायचं.
म्हणून आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे आला, थोड्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला, त्याबद्दल पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि आजचा हा पत्रकार परिषदेला विषय तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुम्ही ऐकून घेतला, आम्ही सुद्धा मांडला असं आम्हाला वाटतंय आणि त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय हिंद, जय भारत. अस्सलामु अलैकुम, जय संविधान. सगळे नाही, ज्या पद्धतीनं रोड कट होणार, ज्या पद्धतीने पाईपलाईन जाईल त्या पद्धतीने कट होणार, त्याचं सुद्धा प्रोव्हिजन आपण केलेलं आहे. लागलीच प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये. जवळपास कच्च्या रोडला 2-2.5 फूट आणि पक्क्या रोडला 12 फूट, जवळ 16-17 फूट. ही सगळ्या गोष्टी परिपूर्णतेने करून घ्यायच्या होत्या म्हणून उशीर लागला. परंतु आम्ही समाधानी या गोष्टीत आहात की आमच्या कष्टाला, आमच्या पाठपुरावाला फळ मिळालं, त्यासाठी आम्ही खूप समाधानी आहोत. आत्ताच आपण सांगितलं की 2.5 वर्षामध्ये ही योजना कार्यान्वित होईल म्हणून, पण यावर्षीचा पावसाळा अर्धा संपला तरी पाऊस नाहीये, पाणी टंचाई होण्याची दाट शक्यता आहे यावर्षी. त्याचं नियोजन कसं करणार आहे? आता आम्ही त्यासाठीच आपण जी बोर घेतो आहोत सध्या, ज्या भागामधून आम्हाला ह्या उन्हाळ्यामध्ये ज्या भागामधून लोकांना खऱ्या अर्थाने गरज होती, ज्या भागातून लोकांच्या मागणी आली, ज्या भागातून आम्हाला प्रश्न उपस्थित झाले, त्या भागात आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्हाला कळलं किंवा ह्या वस्तीमध्ये 5 मागण्या आहेत, म्हणजे 95% लोक समाधानी आहेत. आता ज्या ठिकाणी असमाधानी होते किंवा अडचणी होत्या त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि निसर्ग आहे काय, निसर्ग मानवासाठी नाही तर जनावरासाठी नाही तर कुणातरी भल्या माणसासाठी निसर्ग आपली काळजी घेणारच आहे. उपरवाला बहुत बडा आहे, होतो बरसेगा. 4 दिवसात होतं का नाही होऊन जाईल, काय अडचण नाही. आणि आपण सगळे मिळून प्रे करूया. नियोजन तर केलं, नियोजन तर आहे, सक्षमपणे नियोजन आहे. त्याचं काम पण चालू. केज तालुक्यामध्ये म्हणजे केज शहरामधील जे काही शेतकरी आहेत आपल्या गावठिणामध्ये, त्यांच्यासाठी आपली काय भूमिका आहे? आता जे केज शहरामध्ये आले तर आम्ही तशा पद्धतीचं निवेदन सुद्धा दिलेलं आहे. किंवा केज शहराच्या हद्दीमध्ये, नगरपालिका हद्दीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्याला मनरेगाची योजना आपल्याला राबविता यावी आणि त्यांच्यासाठी जे ग्रामीण भागात ज्या योजना आहेत ती सुद्धा आम्हाला मिळाव्या, तर तशा पद्धतीचं आम्ही मागणी केलेली आहे. त्याचा सगळ्या गोष्टीचा उदप ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस सगळे नेते मंडळी करतील. हा विषय परवाला जो सत्कार झाला बसवराज पाटील साहेबांचा, त्यांच्याकडे आम्ही मागणी केली की आमची जी काही नवीन योजना येणार आहे ती गावातील जलकुंभापर्यंत आहे का गाव अंतर्गत राबणार आहे? नवीन योजना आता आपण कार्यान्वित करणार आहात ते शहरातील जलकुंभापर्यंत आहे का पूर्ण गावामध्ये नवीन पाईपलाईन होणार आहे? आता 99 किलोमीटर जे तुम्हाला सांगितलं, 99 किलोमीटरचा तुम्हाला ही सांगितलेलं आहे. आणि आम्ही त्या दिवशी सगळे काम करणारे, मग आडसकर साहेब असतील, आमचे तालुका अध्यक्ष पाटील साहेब असतील, नगराध्यक्ष मी, मुंडे साहेब, या सगळ्यांनी मिळून ताईंचा त्या ठिकाणी आभार मानलेला आहे. की तो फोटो तुम्हाला टाकतो, ही फोटो उद्याच्या बातमीमध्ये असावा किंवा आम्ही केलेल्या कार्याला यश केससाठी एवढ्या निधीचा तांत्रिक मान्यता मंजूर आणि या सगळ्या केलेल्या कार्याबद्दल या सगळ्या टीमनं महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनीताताई यांचे मानलेले आभार की आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचे आभार मानले. मग आम्हाला ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस आडसकर साहेब होते, धनंजय मुंडे साहेब होते, आमचे तालुका अध्यक्ष होते, आमचे जिल्हा अध्यक्ष राजेश होते, नगराध्यक्ष होते, आम्ही होतो. त्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ताईचा आभार मानलं. ही फोटो तुम्हाला मी पाठवतो आणि ह्या फोटोचा त्या ठिकाणी उपयोग व्हावा आणि सगळ्यांनी मदत केली. या सगळ्यांनी मदत केली. जेवढे आपल्या भागात काम करणारे खासदार, आमदार, जे काय स्थानिक पुढारी, नेते, आमचे नेते, सगळ्यांनी याच्यामध्ये आमचे सगळे नगरसेवक सगळ्यांनी यात मदत केली आणि असे कामं सगळ्यांच्या मदतीनेच होत असतात. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी मदत करून हे तयार करून आम्ही आलो आणि सगळ्यांनी मिळून जाऊन त्यांचा आभार मानलं आणि त्यांच्या कामाला आम्ही त्यांच्याबद्दल त्यांच्याकडे साखर पण घातलं आणि त्यांनी त्या पद्धतीनं ताकदीने करून देण्याचा शब्द पण दिला. त्याच्यामुळं ही सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आहेत. सगळ्या गोष्टी तुमचा आशीर्वाद बरोबर आहे, सगळ्यांचं सहकार्य आहे. इथं कुठल्याही पद्धतीचं राजकीय वडाचा न करता आपल्या शहरासाठी ज्या ज्या गोष्टी
कुणाच्या दारात जायची वेळ आहे तर आपण 10 वेळेस जाऊ आणि सगळ्याचं करून घेऊ. कारण आपण इनामदारच आहेत. आत्मजुरी दारदार गेटच्या विकासासाठी सगळ्याकडे जायचं, काय अडचण नाही. ह्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात व्हायला किती दिवस लागतील? आता साधारणतः 3 महिन्यामध्ये टेंडर व्हावं, 3-1 महिन्यामध्ये अशा पद्धतीचं नियोजन आहे. तशा पद्धतीची अपेक्षा आम्ही नेत्याकडे व्यक्त केलेली आहे. नेत्यांनी त्या पद्धतीने आम्हाला ते पण तुम्हाला वेळ आल्यावर सांगतील ते पण सुद्धा. आणि आम्ही पाठपुरावा कुठे कमी पडणार ही आमची भूमिका आहे. पाठपुरावा आम्ही कुठे कमी पडणार आणि लवकरात लवकर सुरू झालं तर हे 17-18 महिन्यात हे 2 वर्षाच्या आत योजना कार्यान्वित होईल. त्यासाठी आम्ही रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम करू. ती तुम्हाला बरोबर घेऊन काम करू सगळ्यात. साहेब, भविष्यात केस शहराच्या विकासासाठी काय व्यवस्था आपली? नाही, आता विषय काय चाललाय की आपण आता मुद्दे कोणते होते? फलोत्पादन जागेचा विषय ते बऱ्यापैकी मार्ग लागला. अजितदादांच्या आशीर्वादाने ते पूर्ण करता आलं. त्यानंतर आता पाणी पुरवठ्याचा प्रश्न विषय झालाय. आम्ही नगरपालिकेची इमारतीची मागणी केली. ह्याला दलित स्मशानभूमी आहे, हिंदू स्मशानभूमी आहे, कब्रस्तानचा प्रश्न आहे. असे जे निवडक प्रश्न आहेत त्याच्यावर आपण पूर्णपणे फोकस केलेला आहे. आणि बाकी रस्ते, नाल्या, रोड हे जर काम दैनंदिन मध्ये चालूच असतं ते चालूच राहणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे केस शहराला परिपूर्ण करण्यात. सगळ्यात मोठी गोष्ट केसचं पुरोगामी तुम्ही जपण्याचा प्रयत्न करा. आम्ही सगळ्याला बरोबर घेऊ, सामाजिक ऐक्य आणि प्रत्येक समाजाच्या प्रत्येक सण उत्सवात आम्ही वेळ देऊन सगळ्यांची बांधिलकी एक मोठ बांधून केस शहराला एक वेगळ्या दिशेनं एक वेगळी ओळख देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि ज्याचं कारण म्हणजे त्या 5 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीचा केसचा झपाट्यानं विकास झाला तुम्ही आता बघायला लागला. किती दुकानं, कारण ही का लोक आधी केजला नोकरी करायच्या अंमलबजावणीला दुसरीकडे जाऊन राहायचे, पण आता केजला लोक तिकडे नोकरी करतात तर केजमध्ये येऊन राहतात. कारण केजच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात सुरक्षित, शांत, संयमी, विकासाचं भूक शहर म्हणून केजचा परिचय सगळ्या जिल्ह्यात आला. त्याच्यामुळं त्यात आमच्या एकट्याचा तर विषय नाही, पण आम्ही तर त्यासाठी सारथ्य करतोच. पण तुमच्या सगळ्याची भूमिका त्यात महत्वाची आहे. केज भाषांची भूमिका महत्वाची आहे आणि त्या सगळ्याचं फलित करून ते त्या ठिकाणी झालेलं आहे. केज शहराचा विकास बघितला एवढ्या झपाट्यानं चालू आहे आणि असंच जर अजून 5-10 वर्ष राहिला तर केज याचा 100% बदलून जाईल. कारण केज आपल्या 2 हायवेवर आलेलं गाव आहे. त्याच्यामुळे त्या संधीचा आपण सोनं करण्याचा 100% सगळे मिळून प्रयत्न करू. त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. आपल्या जाहीरनाम्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दिसत त्यापैकी आतापर्यंत किती 90% जाहीरनाम्यातल्या 90% गोष्टी आमच्या परिपूर्ण झालेल्या आहेत. आणि ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मागचा जाहीरनामा वाचून दाखवू आणि पुढचं जाहीरनामा तुमच्या समोर ठेवू. मग आता पुढची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर असेल तुमची? आता विकास, ओनली विकास. सगळे मुद्दे सुटले असतील तर आता नवीन मुद्दे सगळे मुद्दे अजून सुटलेलेच नाहीत ना. मुद्दे कधी माणूस हा म्हणजे स्मशानभूमीत जाईपर्यंत हा तो विद्यार्थीच असतो. काही ना काही त्याला शिकायला भेटते. लईच काय नाही भेटलं तरी कमीत कमी शेवटच्या श्वासाला लेकरं त्याचा कसा व्यवहार करतात हीच शिकायला भेटते. काय म्हणजे माणसाचं शिक्षण कधीच बंद होत नाही, माणसाचा विकास कधी बंद होत नाही. आणि ज्या ज्या नीड आहेत त्या रोपटे आम्ही आता लावले. काही छोटं झुडूप झालंय, काही अजून उगवायला लागलंय, काही ही झालंय. आणि मला विश्वास आहे की ही सगळे झाडं मोठी मोठी होऊन फळाला येऊच ही आम्हाला सगळी जनता सेवक म्हणून ठेवी आणि त्यांनी ठेवक म्हणून ठेवलं तर निश्चितच त्यांना झाडाला फळं लागू, चांगली गोड गुलाबी फळं, शुद्ध बिजा कुठी रसे रसाळ आता बऱ्याच दिवसापासून तरी समस्या होती. आता आपल्याला एका महिन्यामध्ये 2 फिरते शौचालय केस टाकतो. 2 म्हणजे ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील यायला 15-20 तारखेतून आम्ही घेतल्यात. आणि त्याच्या बरोबरच आम्ही आज ठिकाणी तहसीलच्या ठिकाणी 2 स्मार्ट शौचालयाचे 2 आणि रेस्ट हाऊसच्या समोर 1 आणि आता बाजार जिथं आपल्याला तळ करायचा बाजारचा तिथं 2 दोन्ही कोपऱ्याला इकडे 1 इकडे आणि 1 स्टँड मध्ये महिलांसाठी आहे ते. म्हणजे अशा पद्धतीनं शक्यतो कुठला घटक आमच्यापासून नजरेतून दूर राहील
असं काम आम्ही केलं नाही. वरामुक्त केस ऐका वरहा मुक्त केस आम्ही आतापर्यंत 2दा केले, परंतु ते कसं आहे, तुम्ही असं म्हणताल नाही, तुम्ही असं म्हणताल तुम्ही जेवायचं आमंत्रण दिलं होतं, अरे पण आता सकाळी जेवलं तर संध्याकाळी भूक लागणारच आहे ना, तर ती आता ती प्रोसेस आहे ती चालणार आहे. आता अजून आपल्याला धरावं लागतील, अजून चालणार, पण तुम्हाला प्रत्येक वेळेस त्यापेक्षा एकदाच जेवण करून भागणार आहे ना. आता भटक्या कुत्र्याचा विषय चाललाय तर 15 दिवसापासून नसबंदीचा कार्यक्रम आपण राबवला. 10-15 कुत्रे धरतो, त्यांना वरी शेड मध्ये नेऊन कोणतो, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करतो, पुन्हा त्यांना सांभाळावं लागतं 10-5 दिवस, त्यांचं औषध पाणी करावं लागतं, पुन्हा ती टीम चालू झाली पुन्हा त्यांना दुसरीकडे नेऊन सोडावं लागतं. तर त्या ठिकाणी ती आज पेरा झालो, उद्या उभं आहे, उद्या ती सुद्धा मुक्त, कुत्रे मुक्त, डुक्कर मुक्त, चोर मुक्त. साहेब, केजच्या विकासावर आपण 1 तास झालं जवळपास बोलताय, मात्र आता केजच्याच प्रश्नावर तिथे एक उपोषण चालू आहे, त्या बाबतीत काय बोलायला? नाही, आता कसं आहे बघा, प्रत्येक माणसाला आपला आपला लोकशाहीमध्ये अधिकार आहे. ज्या गोष्टी झालेल्या आहेत, म्हणजे आता त्यांचं अपोषण आहे, लोकांना ही देण्यात यावं. बरं ठीक आहे, ठीक म्हणले तरी ठराव घेतलाय, नाही म्हणले तरी ठराव घेतलाय, द्यायचं तर द्यायचंच, पण त्यासाठी जी देण्यासाठी परिस्थिती असते म्हणजे मुरून टाकावं लागलं, त्याचा ठराव घ्यावा लागलं, त्याची प्रोसेस ठरवावी लागलं. ती काय तेलाचं दुकान नाही, 2 रुपयाचं बिस्किटचा पुढा मागितला खिशात घातला की निघाला, त्याची एक प्रक्रिया आहे. मग आम्ही जी ओरडून सांगतो की 1 रुपयाचा भ्रष्टाचार सिद्ध केला तर 1,01,000चं बक्षीस कशामुळे ठेवलंय का? उद्याच आम्ही जाऊन मुरून टाकला असं तुम्ही आम्हाला विचारलं कशातून टाकायला? दुकानं 2 असतात, विकास करायचं एक दुकान, आणि विकास करीत असताना काही चुका होत्यात का ती हुडकून त्याच्यावर राज करणारं एक दुकान. म्हणजे आम्ही कुठल्याच दुकानाला संधी देणार नाही, काळजी करू नका. सगळ्यांनी आपल्या आपल्या वाईट दुकानं बंद करून चांगल्या दुकानामध्ये, नफरत की दुकान बंद करू और मोहब्बत की दुकान त्याच्यामुळे आम्ही मोहब्बतचे दुकान देणार. मोबाईलच्या दुकानामध्ये आमच्या एरियातलं 5 वर्षापासून पेंडिंग प्रश्न आता तुम्हाला सांगतो, आता कोथिंबीर सरांच्या घरामध्ये सांगतो, कोथिंबीर सर असं झोपी सुद्धा बाहेर, आणि आज त्या अनवरबाईच्या घरापासून ते उमरी रस्त्यापर्यंत हा जो आहे त्या रस्त्याला आम्ही घेतलेला आहे, त्याची एनओसी दिलेली, सगळं दिलेलं. आणि त्याच्या आधी होळेबाईच्या दारातला जो विषय आहे, म्हणजे कोथबिरे सराच्या बाजूने जो कच्चा रस्ता जातो, त्या कोथबिरे सराच्या रस्त्यापासून ते होळे मॅडमच्या दारातून त्या उमरी रस्त्यापर्यंत जो रोड आहे तो आम्ही याच्यामध्ये 13 लाख रुपये त्याला टाकलेले आहेत. तांत्रिक मान्यतेला विषय गेला. 15 फुटाचा ना कुठला घराच्या साईडने एक रस्ता आहे ना, ती सरळ खाली जातो.